शहरी 40+ चे उत्कृष्ट बॉलर आहेत सर, आपलंही स्वागत आहे. संपूर्ण टीम ज्या ज्या टीमने इथे काम केलं आहे सीवूड्स प्रीमियर लीग सीझन 10 सक्सेसफुल बनवण्यासाठी. आणि नाव इट्स टाइम फॉर द सेमीफायनल नंबर 2. येस, लेफ्ट हँडवर तो विकेट सेमीफायनल. पुरंत चेंडू त्याला टर्न केलाय थेट. वॉटर ट्राय, सुपर ट्राय, गुड सेव्ह. चौकार होता होता वाचवलं. एक कसब दाखवले, कौशल्य पाहायला मिळतंय डीप मिड विकेटच्या ठिकाणी. पहिला चेंडू पुरंतचा त्याला टर्न केला होता लेफ्ट हँड बॅटरने. आघाडी लिहिताना सलामी लिहिताना RCK रॉयल चॅलेंज कोकण कडून अभिषेक चौधरी ज्यांच्या बॅट मधून अर्धशतक झालंय. ऋतिकची बॅट चालते. चेतन यायचं बाकी आहे. 2 डावखुरे म्हणजे मॅचला एवढ्या लवकर सोडणार नाहीये. बालाच्या नेतृत्वाले घडलाय चेतन चिल्या आणि त्याच्यात विरुद्ध मत आता कॅप्टन स्लिप करतोय. चेतन उभाले चिल्या. आता स्ट्राईक वरती ऋतिक वलवले फुरून त्याचे टर्न होईल. त्याच्यानंतर काय दणदणीत चौकार. एक टप्पा क्रॉस करतोय. इट्स बाउंड्री. 4 रन. ऋतिक येऊ दिल शिरंच्या जवळून खेळलेला हा सनसणीत चौकार. बॅकफुट वर जाताना पंच केलाय. मोठ्या मंच वरती हा पंच खूप मात्र मिळून देईल ऋतिकला. इट्स पायाचा निर्णय पेंडिंग आहे. इट्स अ सिंगल हार्ड लेग. ऋतिक बॅकफुट वर जाता स्क्वेअर ऑफ द बाउंड्रीला चालत होतं, परंतु दुर्दैवाने चेंडूने वळण घेतलं आणि गेला सरळ घोषित क्षेत्रामध्ये. आणखी एक सिंगल. पहिली सिंगल, दुसरा चौका, सिंगल. 3 चेंडूचा खेळ इथे झालाय. सेमी फायनल सेकंड मधला समाप्त. बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आणि या स्पर्धेमध्ये सर्व काही दिलेलं आहे. सर्वांना मात्र खुश केलेलं आहे आणि प्रत्येकाला संधी निर्माण केलं हा खेळाडू आहे. नाव आहे विशालबाई डोळस. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. बॅकफुट आणखी एक चांगला फटका थ्रू द कबन का एक्स्ट्रा कबा. चेंडू होईल का फरार. थांबवला गेले. गुड फिल्डिंग इज द्या. क्षेत्ररक्षण चांगले होते. आणखी 2 धाबा ऋतिकच्या मात्र नावावर होत आहेत आणि 2 मात्र ऋतिक वाढवतो स्कोर. रॉयल चॅलेंजर्स कोकणचा पहिल्यांदा बॅटिंग करणारा अहमद मिळाल्यानंतर बिनगडी बाद 8 धाबा. 8 फॉर नन विकेट. फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर इन ऍक्शन. विशालजी डोळस पॉइंट खडं केले. कव्हर पॉइंट आहे. सिली मिड ऑफ, सिली मिड ऑन अँड डीप अँड एक्स्ट्रा कव्हर. व्हेरी ऑनसेटचा विचार करा तर 30 मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग. Yes, he's a blast straight now. Oh my God, the fabulously hit with a षटकार. ती स्विंग खतम केला आणि दॅट इज अ क्रिकेटचा सर्वात सुरक्षित फटका. बिटवीन लॉंग ऑन अँड लॉंग ऑफ. बेहतरीन स्ट्रोक आहे. बेमिसाल टायमिंग आला सीवूड्स प्रीमियर लीगचा हा सिक्सर. SS फिल सीझन 10 सेमीफायनल 14 एक्झॅक्टली. पण नन विकेट फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. 5 चेंडू झाले. 14 निघाल्यात. एकही हानी झाले नाही. याचा तर एकही विकेट नाही गमावला रॉयल चॅलेंजर कोकणने. P1चा पहिलं हो. लेफ्ट हँड राऊंड द विकेट. सुपर डुपर बॉलर. खऱ्या अर्थाने पर्व 7 पासून सुरुवात केली खेळायला. पहिले 6 पर्व विशालजी डोळस खेळला नव्हते, परंतु 7 ला सुरुवात दणक्यात केली होती धूमधडाक्यामध्ये. 2 षटकार आणि एक मेडन ओव्हर फेकून या मध्ये पदार्पण केलं होतं. वेल जॉब. 7 आकडा त्यांनी निवडला आणि पदार्पण केलं लीग मध्ये. अजून खेळतात 10व्या पर्व मध्ये. गेल्या वर्षी फायनल मध्ये. ओ माय गॉड, ही द स्कूप 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 स्कूप. बेहतरीन स्कूप. बॅलन्स जात होता, स्वतःला सांभाळलं पण चेंडूला फेकलं डीप सेलेक्टच्या वरून. शेवटचा गोड करताना आला.
तुमचं आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सरचे स्वागत आहे. पहिला ओव्हरचा खेळ संपला मॅम. 20 धावा बिनगडी बाद. एक मोस्ट इम्पॉर्टंट मॅच आहे. जिंकेल तो थांबेल, खेळेल फायनल, हरेल तो मात्र से गुड बाय. काय वाटतं? नक्कीच सेमीफायनल नंबर 2 आणि RCK वर्सेस साऊथ सम्राटने ऍक्च्युली मला असं वाटते क्वालिफायरचा जो सामना होता तो खूप चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. एक प्रकारे योजना बनवलेली होती आणि त्या योजनेच्या मार्फत संपूर्ण खेळ आपण पाहिला. आनंद बालाजी यांची बॅटिंग पाहिली आपण काल. साऊथ सम्राटचा आपण काल खेळ पाहिला. पार्थची ती बॉलिंग पाहिली, मग ते सेलिब्रेशन पाहिलं. पण RCK तोही तेवढाच चांगला संघ. नक्कीच मॅम, चांगला उल्लेख केला. कालचा तो क्षण कोणी विसरणार नाही. ते अश्रू, आनंदाचे अश्रू आपण पाहिले पार्थ परबच्या डोळ्यातून. व्हॉट अ लवली मोमेंट ऑन यस्टरडे नाईट. पहिली ओव्हरची झाली समाप्ती बिनगडी बाद. 20 असे ट्रिमेंडस फ्लाइंग स्टार्ट इन द क्वालिफायर सेकंड सेमीफायनल सेकंड. नाव सेकंड ओव्हर मानव विश्वकर्मा इन द बॉलिंग मार P2 च सेकंड. दणदणी सुरुवात झाली RCK. Oh my God, top edge. Chance for the wicket. Got and ball. Oh my God. झेल तर घेतलाय पण पहा एष्ट्या कशा तुडवल्या. विकेट मोस्ट इम्पॉर्टंट होते रेश्मा मॅम. कसंही येऊ दे, विकेट येण्याशी बोलतात ना, आपल्याला बँकेमध्ये पैसा कसाही येऊ दे, आपला पगार कसाही येऊ दे, मग तो गुगल पे द्वारे येऊ दे, अकाउंटद्वारे येऊ दे किंवा कॅश मध्ये येऊ दे, येणं इम्पॉर्टंट आहे. विकेट्स येणं इम्पॉर्टंट आहे, ते कसेही असू दे. नक्कीच हलकस संगीत येईल. घेऊन टाकू बा साऊंड सिस्टीम. विकेट पडल्यानंतर जसं डेडिकेशन दिलं होतं स्वतःकडे प्लेअर ऑफ द मॅच मिळाल्यानंतर विशालभाईने, तसं गोलंदाज मॅम टाकतो ना त्यालाही पाहिलं होतं. जेव्हा विशालभाईना मॅन ऑफ द प्लेअर ऑफ द मॅच मिळालं होतं तेव्हा याच मानव विश्वकर्माला त्याने ते डेडिकेट केलं होतं. 2 वेळा घडतं प्रीमियर लीग मध्ये. जेव्हा विशालभाईना मिळालं प्लेअर ऑफ द मॅच, या 2 खेळाडूंना त्याने समर्पित केलं. विकेटचं पतन नव्हतं, जिथे एकीकडे बाद नव्हतं पहिल्या पॉवर प्ले, तिथे पहिल्याच बॉल वरती मानवने घेतला विकेट. आणखी चान्स आहे का? चान्स बरं का? टप्पा ओलांडून चेंडू होईल फॉर आर्चर. बरोबर प्लेअर ऑफ द मॅच सिरीज साठी जी स्कूटी आहे ना त्याच्या बरोबर हक्क सांगितला. हा चौकार आल्यानंतर चौकार येतोय विकेट गेल्यानंतर. चांगली फलंदाजी करताना आता दिसत आहे. ऋतिक ते 5 चेंडू मध्ये कोणी धाबा तब्बल ठोकलेत आणि अनिल आल्या आल्या मात्र आपला करिश्मा दाखवलाय. एकच गाणं वाजवणार पण अख्खं मार्केट गाजवणार. बाबाला चिट्टा घेऊन आणि टाकला तरी फटफटी. त्या नदीला मारली मिठी मला, त्या नदीला मारली मिठी. क्या बात है टकोबा साऊंड. पण मिठी कोण मारणार आहे त्या SSPL सीझन 10च्या ट्रॉफीला थोड्याच वेळात आपल्याला कळेल. आजची शेवटची रात्र ग्रँड फिनाले आणि प्रयागराज ऑलरेडी फायनल्स मध्ये गेलेले, त्यांचे सपोर्टर सुद्धा ऑलरेडी आलेले आहेत. येस, अतिशय प्रचंड वेगाने ऑफसाइड ऑफस्टमला लाईन मिस केली. नॉट फुटवर्क पदेला त्याचा वापर झाला नाही. चौकार मारला, पहिला विकेट, चौकार, डॉट असा फल बतार इथे कशमकश पाहायला मिळते. मानव विश्वकर्मा पॉवर प्लेचं दुसरं ओव्हर फेकताना टाकताना 24 म्हणल्यात एक गडी बाद. 9 चेंडूचा खेळ मात्र इथे समाप्त होते. पॉइंट खडे केले इनसाइड द सर्कल पाहू शकता. कव्हर पॉइंटेड शॉट, एक्स्ट्रा कव्हर इनसाइड द सर्कल ऑफ द ऑफसाइड ऑफ स्टम. 24 विकेट, सेकंड इन प्रोग्रेस. अक्रॉस द बॅट वळवला, तिथे गॅप आहे, गॅप मध्ये शोधून काढलं आणि चेंडू टप्प्याने ओलांडलं, झाला फरार, चौकार. ऊब दिले होतं जेव्हा ते अभिषेकचं ते चौधरीचं अर्धशतक पाहिलं. अगदी गुलाबी थंडी पसरली होती आणि इथेच मात्र तसाच प्रयत्न करताना बॅट्समॅनचं नाव आहे अर्थातच अनिल. 2 चौकार सजवले, धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचते.
पॉवर प्ले सेकंड इन प्रोग्रेस. बॉलिंग मार्क पर साऊथ सम्राट कडून आलाय मानव विश्वकर्मा. समोर अनिल. ओ टप्पा प्रचंड वेगाने उचली घेतली. सिंगल मिळते. सिंगल आणखी हलकाचा सरकताना पहिल्यांदा बॅटिंग करताना आमिर मिळाल्यानंतर RCK रॉयल चॅलेंज कोकण 29 for 1. आणि एकीकडे साऊथ सम्राटकडे आनंद आहे तर आपल्याजवळ स्कोरिंग मध्ये आनंद आहे. खूप चांगली भूमिका आनंद इथे दाखवताना. आनंद, व्हेरी वेल डन. प्रत्येकाला एक स्वतः मोठं निवेदन करताना मॅम आढळतात पण प्रत्येकाचं मात्र कलाकार आहे त्याला मात्र त्याने दिलेली दाद सबकन करून बीट करण्याचा प्रयत्न चांगला केला होता. डीप एक्स्ट्रा कडे येताना वाईट लॉंग ऑन पण प्रयत्न मात्र निष्फळ ठरवतोय. चेंडू होतो फरार. तिसरा चौकार. 3 ओव्हर. काल पहिल्या दिवसा रात्रीपासून खेळ पाहतो. टेपर बॉलचा जो उपयोग केला ना प्रयोग केला ना तो सक्सेस होते आणि त्याच ओव्हरमध्ये बऱ्याच टीमची भंबेरी उडाले. तिथून कलाटणी मिळते. क्रुशियल मुवमेंट जर टर्निंग पॉइंट असेल तर टेपर बॉल ओव्हर. काय बोलाल त्या टेपर बॉलच्या षटकाबद्दल? बघा, टेप बॉल बद्दल बोलायचं झालं तर जेव्हा ऑक्शन मध्ये आम्ही रूल्स आणि रेग्युलेशन सांगितले होते टेप बॉलचे तेव्हाही मनस्थिती थोडीशी चलबिचल होती प्लेयर्सची. फर्स्ट डेला आपण जर पाहिलं असेल तर 6 किंवा 7 रन टेप बॉल मध्ये घेत होते, चॅलेंज घेत होते. पण कालपासून जर आपण पाहिलं असेल तर 5 किंवा 6 रन इकडे घेत आहेत टेप बॉल मध्ये. आणि आज मात्र चॅलेंज करताना RCKने तब्बल 10 धावा मागितल्या होत्या. त्या पूर्णही केल्या होत्या. एक चेंडू षटकार ठोकून अभिषेकने ती कमाल केली होती. जाऊया 16-16.5 धावांच्या सरसरीने उत्तम ही धावगतीच्या जोरात 33 बनवल्यात. एक गडी बाद. गुड रन रेट. परंतु हे टेपर बॉल अहम भूमिका निभावत आलाय आणि पुन्हा एकदा त्यांचा सम्राट स्किपर नेता आता बॉलिंग मार्क पर टेपर बॉल घेऊन येतोय. समोर आहे खेळण्यासाठी ऋतिक. तो खेळतोय 5 चेंडूला समोर घेऊन 19 वर. टेपर बॉलचा उपयोग 5 मागितले. चॅलेंजिंग केले 5 धावा. ओ ग्रेट बॉल. हो दिट इज सबमरीन डिलिव्हरी. अफलातून बॉल. मागच्या एलिमिनेटर मध्ये निर्धाव 2 विकेट टेपर बॉलने गोलंदाजी टाकली होती. खऱ्या अर्थाने मॅच मध्ये कमबॅक करून दिले तर सम्राटने. आनंद कुमार बालाजीने तशीच गोलंदाजी 5 चॅलेंज केले. आता RCKने या गोलंदाजीवरती पहिला चेंडू अगदी टिचून करताना खालून गेल्या बॅट खालून पहिला चेंडू निर्धाव होते मॅम. येणारे 5 चेंडू आणि 5 ची आवश्यकता इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट आहे. टेनिस क्रिकेटमध्ये वेगवेगळे आविष्कार इम्पॉर्टंट आहे आणि त्यातला अजून एक आविष्कार म्हणजे हा टेप बॉल. नो चान्स घेतलाय. टच अँड गो. चिक्की रिस्की सिंगल होती. व्हेरी क्लोज ऑफ द फॉरवर्ड शॉट लेग. पण इथे जर चुकी झाली असती तर इथे चुकीला कदाचित माफी नसती. कारण की टेप बॉल आपण डे 1 पासून म्हणतोय की समोरच्या प्लेयर्सना थोडंसं कठीण जात आहे खेळताना. नक्कीच 5 वेळा करिश्मा मंदार मोरेने केलंय. डिफेंड केले. तब्बल विक्रम आहे त्याच्या नावावर. प्रीमियर लीग पर्व 10 मध्ये आता बॉलरचं नाव आहे स्वतः कॅप्टन. व्हॉट अ लवली बॉलिंग यार. उंची मॅम साजेश आहे. जे गोलंदाज उंची लागते ना ते परफेक्ट आहे. अबो ऑलमोस्ट 6 फीटचं अबो. पण किपिंगचं कौतुक तर आम्ही करू नो डाऊट. परंतु गोलंदाज गतवर्षी तर फायनल जवळजवळ गेली होती. पहिल्यांदा विदर्भा वायकिंगला तो सन्मान मिळवून दिला होता या सम्राटने. याच स्कीपरने. नाव आहे आनंद कुमार बालाजी. ग्रेट जॉब यार. व्हॉट अ सुपर डुपर प्लेअर. नवी मुंबई प्रख्यात. परंतु ही सांगितलं 20 वर्षे मैदानानं मला सुगंध दिलाय. पिचिंग डाऊन द लेग्स इज. दोन्ही हात फैलावलेत आणि सांगितलं हा खराब मारा अर्थातच वाईटची धाव मिळेल. बऱ्याच वेळेला 33 वर थांबला का सलगचे 3 डॉट काढले ते मॅम. परंतु एक्स्ट्रा धावने आता जाते 34 वर.
प्रशंसा करावी लागेल मला असं वाटते रोहितची, जो किपिंग करतोय, कारण की ज्या प्रकारे तो बॉल सांभाळतोय मला असं वाटते त्यामुळे कदाचित आनंदलाही एक कॉन्फिडन्स येतोय. डेफिनेटली. आता 3 चेंडू मध्ये आणखीन 4 सोडलाय परंतु मोस्ट इम्पॉर्टंट ऍक्शन व्हाईट प्लस आय थिंक एस एक्स्ट्रा. आता 2 मिळाले, आता फक्त 2. किती एक्साइटमेंट वाढवतो मॅम हा वोट टेप बॉलचा. प्रशंसा जास्तच वाटली मला असं वाटते रोहितला आपली. आणि पण नक्कीच त्याने आधीचे 3 बॉल खूप चांगले पकडले होते. प्रचंड वेग आहे आणि डाऊन टू लेग्स आहे. थोडंसं मग डाव्या बाजूला जात चेंडू थांबवणं व्हेरी डिफिकल्ट बिहाइंड द स्टंप बाय रोहित. आता फक्त 2 बनवायचे आहेत. 5ची मांग 3 निघालेत. राईट मोर द विकेट. टेप बॉलचा ओव्हर आणखीन एक. आता असं नाही, आता सोपं झालंय. टेप बॉल मध्ये 5 धावा मागवल्या, 4 निघाल्यात. बॉल पाहिलं तर अजूनही 3 बाकी आहेत. अजय आता 3 मध्ये फक्त सिंगल. किती एक्साइटमेंट क्रिएट करते ही टेप बॉलची ओव्हर. 4 बॉल झालेत, माफ करा. 4 बॉल झालेत, 2 बॉल 1. किती एक्साइटमेंट सँडी सर क्रिएट करते बघा ना. संपूर्ण स्टेडियम शांत झाले. खूप शांत आहे. पिन ड्रॉप सायलेन्स. मॅच खूप इम्पॉर्टन्स आहे मॅम. जिंकेल तो मात्र 2 हात करेल फेनेली मध्ये अगेन्स्ट टू द प्रयागराज. पहिल्यांदा हा टीम आणि थेट पोहोचतोय फायनल. 2 वर्ष प्रतीक्षित होता पण या वर्षी त्यांना संधी मिळाली. संधीचे सोनं केले. डाऊन द लेग्स झालं पूर्ण. टार्गेट टेप बॉल मध्ये धावा मिळतील 5+3 8 धावा. 8 धावा मात्र काउंट केल्या जातील 33 मध्ये. 41 41. 3 वरचा खेळ इथून संपतोय. आणखीन 3 वरचा खेळ शेष आहे. थोडस मधुर संगीत निश्चित आपल्या कानापर्यंत पोहोचवतील. टकोबा साऊंड सिस्टीम. शेवटचा जो बॉल टाकला आनंदने फक्त वाईट. थँक्स सो मच. 41. 3 ओव्हरचा खेळ इथून झाले समाप्त. आपण पाहतो अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट मॅच सेमी फायनल. एका बाजूला बॅटिंग करण्याचा मंत्री दिलाय RCK रॉयल चॅलेंज कोकणला. टॉस जिंकल्यानंतर साऊथ सम्राट टीम कॅप्टन आनंद बालाजी कोट्यातील मधलं शेवटचं ओट टाकण्यासाठी गतीमध्ये परिवर्तन केलं. गती थोडीशी कमी ठेवली आणि फिंगर स्लो करताना कटर बॉल टाकला. पहिला बॉल विशाल बाई लेफ्ट हँड राऊंड द विकेट. निर्धाव होतोय. 4थ्या ओव्हरला होते सुरुवात. 3 ओव्हर नंतर 41 लागल्यात. 1 गडी बाद. चांगले बिल्टअप झाले भागीदारी. फटका चांगला आहे, मजबूत आहे. बरोबर सलामी आमच्या कॉमेंट्री बॉक्सला. षटकार सिक्सर. किती पॉवर होते, भयानक पॉवर अनिलची. मजबूत बांध्याचा, कडक सांध्याचा. वर जाऊन 34 ओव्हर प्रगती पथावर चालू असताना 47 अपोले ड्राईव्ह केलं होतं. ते चान्स फॉर द रन आउट. हो हो, गुड डिसिजन टेकन बाय अनिल. कारण त्यांनी परत फिरायला भाग पाडलं ऋतिकला. 20 धावा ये जमवल्यात. 20 वर खेळतोय. 9 चेंडूचा सामना केल्यानंतर ऋतिक तर 18 बनवल्यात 10 चेंडू मध्ये अनिलने. अवे फ्रॉम द बॉडी शरबंदूर पिचिंग झाला ऑफसाइड ऑप्शन इशारा वाईटचा. आणखी एक धाव मात्र भर पाडते स्कोर मध्ये. 48 जाऊन पोहोचले. पण बॅटिंग करण्याचा आमंत्रण दिल्यानंतर रॉयल चॅलेंजर कोकण टीमला 48 वर 1. मॅम सँडी सर, मला असं वाटतं ह्या एक धावा ज्या आहेत ना त्या साऊथ सम्राटला बोलतात ना चिकनची जी हड्डी असते जी गले के अंदर अटक जातीये अशा अटकणार आहेत नंतर. नक्कीच एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. थोडस प्रेशर
विशाल भाई वरती येणार कोट्यामधलं शेवटचं ओव्हर हाताळताना आणखी एक खराब चेंडू 49 3.3 ओव्हरचा खेळ इथून मात्र समाप्त झाले 6 ओव्हरची ही सेमीफायनल क्वालिफायर मध्ये 83चं टार्गेट जवळ मॅच जवळ घेऊन आला होता. चला कोणी मात्र डोंट बी प्रेशर. सुपर बॉल यार टप्पा टर्न अँड बाउन्स परफ्यूम्स डिलिव्हरी योग्य टप्पा होता. थोडासा वेग वाढवला मॅम या चेंडूवरती विशाल भाईने काय म्हणाल. नक्कीच चेंजेस करावे लागतील. जर आपल्या एका डिलिव्हरीने सिक्सर जात आहे तर नेक्स्ट डिलिव्हरी आपल्याला कशी करायची आहे जो समजला तो चांगला बॉलर ठरला. नक्कीच बुद्धिमत्तेचा वापर केला ते बॉलवरती. पुढला चेंडू ओ हो हो अतिवेग धारण करण्याच्या भ्रमामध्ये स्वतःचा तोल मात्र घेतला. डाऊन द लेग साइड वाईट +1 2 धावा अर्धशतक पार होते. 51 धावा रॉयल चॅलेंजर लागतात आता या मोठ्या मॅच मध्ये. वेल डन रॉयल चॅलेंज कोकण. 51 चौथं वर चालू असतात 3.4 मध्ये 51 धावा. पुण्याला जाताना स्लोगन्स लिहिलेले असतात अति घाई संकटात नाही. नक्कीच अक्रॉस द बॅट फटका चांगला आहे पण बीट करून खराब क्षेत्राने फॉर्मलिंग या धावा आठवतील मोक्याच्या क्षणामध्ये जेव्हा मॅच तुफानी रंगते ना तेव्हा 3 धावा या आठवतील. चौकार आला 57 धावा चौकार घेऊन जाते स्कोर बोर्डती रॉयल चॅलेंज कोकणला. एक गडी बाद काय पार्टनरशिप झालं बनवले यार. चौकार भाई लोग चलो आज करेंगे पार्टी. सुपर बॉल इन टू द ब्लॉक एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 ओव्हरची समाप्ती 55 रॉयल चॅलेंज कोकण इन सेकंड सेमीफायनल SSPL 2025 सीझन 10. काय म्हणाले प्रचंड गर्दी आणि हा प्रतिसाद मॅम. 55 रन्स ऑलरेडी स्कोर बोर्ड वरती लागलेले आहेत. अजूनही 2 ओव्हर्स बाकी आहेत. मला असं वाटतं की RCK चांगलं आव्हान देते इथे साऊथ सम्राटला पण साऊथ सम्राटकडे तेवढेच चांगले बॅटर आहेत. RCKला माहिती आहे की आपण जास्तीत जास्त रन इथे ठोकायला पाहिजे कारण की त्यांच्याकडूनही रन्स ठोकणारे प्लेयर्स बाकी आहेत. एकदम बरोबर आहे 100% सहमत असेल मॅमच्या या कमिटमेंट बद्दल. अशा 4 ओव्हरचा खेळ मात्र झाले समाप्त. कटाक्ष आपण टाकणार आहोत 14 या ओव्हर मध्ये आल्यात. बरोबर 55 4 ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हर मध्ये ऍक्शन राईट हँड ओव्हर द विकेट येऊ दिला त्याच्यानंतर ड्राईव्ह केला चान्स फॉर रन आउट. नेम चुकलाय सुखरू बॅटर. भागीदाराला मात्र श्रेय जाईल. जेव्हा पहिली विकेट लवकर गेली होती त्याच्यानंतर आपल्या मॅच आपल्या टीमचा डोलार आहे ना व्यवस्थित सांभाळला. आवर्जून उल्लेख करायला लागेल. आणिचा जो 22 वर खेळतोय 13 चेंडूचा समोर गेल्यानंतर तितकीच चांगली साथ 21 वर खेळणारा रितिकी त्याला देतोय. डाऊन द पिचिंग लेग साइड वाईट +1 2 धावा. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. 2 धावा अजून स्कोर वाढवतोय रॉयल चॅलेंज कोकणचा. पहिल्यांदा बॅटिंग करताना आता पोहोचते 58 वर. 58 for only 1 wicket in back to the pavilion. 5 ओव्हर पुढला बॉल झीब अब्दुल रहमान बॅकफुट वर घेताना इथे व्हॉट अ मॅग्निफिसंट कॅच ऑन द डीप बाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग. पकडो कॅच जीतो मॅच. कॅच ऑफ द मॅच बाय मंगेश. व्हॉट अन अमेझिंग कॅच. ही कॅच पकडली आहे की इतके सारे रन्स पकडले आहेत जे येणार होते समोरच्या बॅटर कडून. नक्कीच इज अ व्हेरी सेन्सिबल एक्स्ट्रा ऑर्डिनरी इफेक्ट बाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाय मंगेश. एक मॅच फसलेली होती ती मॅच त्यांनी काढून दिली होती लीग मध्ये आणि साऊथ सम्राटला लीग मध्ये टॉप अप करून दिलं होतं. वेल डन मंगेश. आणि ते मात्र जोडी फुटत नव्हती. जोडी फोडण्यासाठी अतिशय चांगली मदतगार कामगिरी करताना वेल कॅच इज
सुपर डुपर कॅच. आणखी काय भागीदारीमध्ये तुटत नव्हती, ती घट्ट पकडली होती, मजबूत स्थितीमध्ये नेत होती, त्याला खिंडार पाडलं मंगेश ऐजल्यानं. 58 वरात 2. चला स्पीडअप करा. येस, टीम कॅप्टन आणि विक्रम सिंग खूप फॅन आहेत चितन चिल्याचे. विक्रम सिंग काय प्राइस कसं लावू आता, कसा लगाने का? 3 षटकारासाठी विक्रम सिंग कडून दिले जातील कॅश 500. खूप चाहते आहेत, व्हेरी बिग फॅन विक्रम सिंग चेतन चेल्याचा. जसं आलं चेतन चेल्या उभारले टीम कॅप्टन, लगेच पारितोषिक जाहीर केले. सलगचे 3 षटकारांना दिले जातील विक्रम सिंग कडून 500 रुपये. राईट डाऊन द विकेट, फ्लिक ऑफ द रेस. पहिला कलात्मक फटका, हवेमध्ये बॉल टप्पा गेला लॉंग ऑनच्या ठिकाणी. ओ माय गॉड, व्हॉट अ लवली एफर्ट. 2 मध्ये 3 मध्ये मात्र रूपांतर केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चला दुखापत झाली असेल तर आमचे अपोलो हॉस्पिटलचा संपूर्ण स्टाफ वेलकम. रवींद्र शत्रुघ्न महात्रे, टकोबा सावंत सिस्टीमचे सर्व्हिस सर्वा यांचं आगमन होतंय. चला मेडिकल अपोलो हॉस्पिटलचे संपूर्ण स्टाफ, मॅम प्लीज. यस, आई रिक्वेस्ट अपोलो स्टाफ. अपोलो स्टाफ, आपल्याला रिक्वेस्ट असेल, आपको रिक्वेस्ट है कि कृपया करके देख लीजिए एक बार. ओके, तुम्ही सांगाल तसे. आता त्याने सांगितलं म्हणून आम्ही बोललो. ये विक्रम सिंग, आता डिक्लेअर नको करू ना. ओके, चला पारितोषिक लावायच्या नंतर मॅच संपल्यानंतर प्रत्येकाला अधिकार असेल तो. इफ मॅच विल बी ओव्हर यू कॅन, येस, हरकत नाहीये, होतं. हे नियम आहेत, कायदे कानून आहेत प्रत्येकासाठी. जसे नियम अंपायर ठेवतो तसे नियम कोर्टमध्ये ठेवले गेले आहेत. व्हेरी क्रुशियल मुवमेंट. प्रयत्न चांगला केला परंतु दुर्भाग्यरीत्या तिथे इंजुरी झाली आहे. आई एकविराच्या चरणी आम्ही निश्चित प्रार्थना करू की या चांगल्या खेळाडूला दुखापतीपासून मात्र वाचव. चांगला अगदी शेवटच्या क्षणी ही टप्पा जवळ आलेला आहे. पर्व 10 समाप्त होण्यासाठी. सेमी नंतर फायनल धूमधडाक्यामध्ये मी म्हणणार नाही, परंतु पहिल्याच वर्षी ज्याचं आगमन झालं तर प्रयागराज पोहोचते फायनल मध्ये. जिथे जिथे प्रिन्स जाईल ना तिथे तिथे मात्र निश्चित, कारण 4 वेळा कारनामा केले यशस्वी कॅप्टन मध्ये त्याचं अग्रस्थानी नाव मात्र घेतलं जातं. हे 5व्या वेळा मात्र प्रिन्स आपल्या प्रयागराजला घेऊन जातो फायनल पर्यंत. दॅट इज अ ग्रेट क्रिकेट अँड गुड कॅप्टनशिप बाय प्रिन्स Maninder Pratap Singh once again to the super duper captaincy. किती झाले धावा आता? 61 आहे स्कोर. या ओव्हरचा विचार केला अजीब अब्दुल रहमानचा तर पहिली सिंगल, नंतर वाईड 1 विकेट आणि 3. 61 मधून 4.3 ओव्हरचा खेळ झाला इथे समाप्त. 6 ओव्हरचा हा मॅच आहे. याच्यानंतर एक फक्त फायनलची लढत यानंतर आपल्या समोर येईल. विजेता संघ लगेचच मात्र लढेल फायनल मध्ये प्रयागराजच्या विरुद्ध. तारीफ करतो मी अपोलो हॉस्पिटलच्या संपूर्ण स्टाफची. जशी इंजुरी होती तसं मात्र त्या इंजुर झालेल्या दुखापतग्रस्त झालेल्या खेळाडूला मात्र ही सेवा, वैद्यकीय सेवा पुरवतात. त्यांच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. सतत 3री दिवस रात्रीमध्ये हा स्टाफ सेवेसाठी उपलब्ध आहे. मॅम
नक्कीच. आणि अपोलो हॉस्पिटल्स नेहमी चांगलं कार्य करत असतात. मी त्यांचे खूप सारे इव्हेंट्स कव्हर केलेले आहेत आजपर्यंत. आणि संपूर्ण नागरिकांसाठी, मग ते सीवूड्सचे असू दे किंवा संपूर्ण नवी मुंबईचे महाराष्ट्राचे पेशंट्स असू दे, खूप चांगलं कार्य अपोलो हॉस्पिटल यांच्याद्वारे होत असतं. थँक्यू सो मच अपोलो टीम. खेळायला सुरुवात होते. फुल टॉस बॉल ढकलला सिली मिडॉनला, सिंगल घेतलीये. या सिंगलने मात्र स्कोर पुढे जाते 62 वर. पहिल्या बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं साऊथ सम्राट टीम कॅप्टन आनंद बालाजी कुंभारनं. जेव्हा टॉस जिंकला तर बॅटिंग साठी उतरताना आता स्कोर लागल्या स्कोर बोर्डवर 62 धावा 2 गडी बाद. 4.4 5वी बोर्ड टाकली जाते अजीश अब्दुल रहमान यांच्या माध्यमातून. साऊथ सम्राट टीम कडून आता गोलंदाजी टाकताना ओ सुपर बॉल प्लेड ऑन, अंगाला लागून एष्ट्यांवर एष्ट्या केल्या आडव्या आणि कॅप्टनला मात्र धाडलं त्याने तंबूच्या आसऱ्याला. इथे बोलवायचं जी जाधव, संजयजी कांबळे, संजयजी गंगावणे यांचे हार्दिक स्वागत आहे. अ व्हेरी वॉर्म वेलकम. आणि विनंती असेल त्यांनी व्यासपीठावरती येऊन व्यासपीठाची शान वाढवावी. सुशांत काळे निराश आहे, पर निराशेमधून आशाही असते पुढे, कारण डरकेबाज जीत असते मित्रा. खचून न जाता जी मॅच तुम्ही जवळ आणली होती त्याला मात्र निश्चित तोड नव्हती. मार खाला जरूर शेवटच्या ओव्हरमध्ये, ते भयानक हल्ला युगने चढवला होता क्वालिफायर मध्ये, पण तितकाच प्रतिकार करताना तोडीस तोड उत्तर दिले होते, मॅच जवळ आणली होती. याच सुशांत शांत असतो नेहमी. आता मात्र अस्वस्थ करायला लागेल का चेंडू फक्त शिल्लक आहेत 7. 62 व 3. कॅप्टन पर्यंत सुशांत मैदानाच्या आत बॉलिंग मार्कवर अजीश अब्दुल रहमान चांगली गोलंदाजी कमबॅक करून दिले मी म्हणेन. ऋतिक अजून सुरक्षित आहे जो खेळते 22 वर 11 चेंडूचा सामना केल्यानंतर नॉन स्ट्राईक एंड कडे. आता स्ट्राईक कडे सुशांत काळे बॉलिंग मार्क पर शेवटचा बॉल 5वी ओव्हर. फ्लिक ऑफ द रिस्क कलाई में मलाई आहे असं म्हटलं जातं. ती मलाई मध्ये एक सिंगल काढताना खातं गोळतं. 63 5 ओव्हरचा खेळ झाल्यात 63 व 3. 6 चेंडूचा खेळ येतो मात्र शिल्लक आहेत मॅम. तेव्हा 6 चेंडू अपेक्षित किती जायला पाहिजे जेकडून थोडासा तरी मात्र फायटिंग ती क्वालिफायरची सेकंडची मॅच पाहायला मिळेल आमच्या प्रेक्षकांना. मला असं वाटते ऑलरेडी स्कोर खूप चांगला झालेला आहे, पण तरी सुद्धा RCK विचार करत असेल ह्या ओव्हरमध्ये ॲटलिस्ट 15 ते 16 रन किंवा 16 ते 20 रन जर आले तर अजून मॅच बघायला मजा येईल. पण साऊथ सम्राट विचार करत असेल की नाही आम्ही 6 ते 10 रन्स मध्ये जर अडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यासाठी चांगलं असेल. डेफिनेटली 5-6 मध्ये अडवण्याचा निश्चित प्रयत्न असेल साऊथ सम्राट या टीम कडून शेवटचं ओव्हर हाताळण्यासाठी जे आहे स्लॉगिंग वर. आणि स्लॉग वर मध्ये नो डाऊट ज्याने अतिशय संवेदनशील लक्षण आपल्या पुढे आणलं होतं आणि 15 धावा डिफेंड करताना रत्नागिरी फायटरला या स्पर्धेतून बाहेर काढलं होतं तो इथे बॉलर अर्थातच पार्थ परब. 63 व 3 5 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. सेमीफायनल सेकंड रॉयल चॅलेंजर कोकण पहिल्यांदा बॅटिंग करताना अगेन्स्ट टू द साऊथ सम्राट. छोटासा नन्नासा हा जादूगर नाव आहे पार्थ परब. वय वर्ष फक्त आणि फक्त 14. राईट हँड ओव्हर द विकेट. लो फुल टॉस होती बॅटवर घेतली दूर आहे क्षेत्रक्षण बीट केलाय तिथे पोचे का एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्रक्षण जाताना परंतु बीट करताना चेंडू होते फॉर 4 रन. बेहतरीन स्ट्रोक 4 रनों के लिए हाला SSPL लीगचा बेहतरीन चौकार. 4 धावा ऍड झाल्यात. स्कोर वाढला जाते स्कोर वरती 67. पहिल्या बॉल मध्ये थोडस प्रेशर असेल मॅम. काल काय क्षण होते स्वतः समक्ष तुम्ही पाहिलं जसा रडलेला होता बॉलर. नक्कीच. आणि दुसरी गोष्ट बघा हे सीझन 10 आहे. पार्थ 14 वर्षाचा आहे म्हणजे जेव्हा सीझन सुरू झालं तर पार्थ लगभग 3-4 वर्षाचा असेल. नक्कीच 3 वर्षाचा हा परंतु आता झाले 14. बॅकफुट वर केलं जागा बनवली. स्क्वेअर ऑफ द पॉइंटला दणदणीत मात्र बॅट मधून येते एक अफलातून षटकार फ्लॅट अँड फ्युरियस सुपर्ब स्ट्रोक बाय सुशांत.
आपल्या चुकीमुळे आपल्या थोडीशी जी चुकी झाली होती 30 धावा जरी ठोकल्या होत्या त्याची सळ मनामध्ये आहे सुशांतच्या. तो उद्रेक बाहेर काढताना आता त्याने चौकार आणि षटकार. सुपर बॅटिंग मॅम. कहा था ना मैंने, कदाचित 16 ते 20 रन काढण्याचा प्रयत्न असेल इथे आरसीकेचा, कारण त्यांना माहिती आहे की साऊथ सम्राटकडे सुद्धा तेवढेच चांगले बॅटर आहेत, तेवढंच चांगली कामगिरी ते करू शकतात. येस डेफिनेटली मॅम. 2 चेंडू मध्ये 10 धावा आल्यात आणि तेवढी नजर निश्चित आहे. येणाऱ्या 4 चेंडू मध्ये कमीत कमी 15 ठोकू आणि स्कोर 89च्या पुढे असे विचार आहेत सुशांतच्या. त्याच्या साथीला अफलातून अगदी संयमभरी पारी खेळताना डाव खेळणार ऋतिक 22 वर खेळतोय. फटका सरळ बॅट मध्ये बेपेक्षाकर लॉंग ऑफ दूर, त्यामध्ये टप्पा पडले, टप्पा घेईल. त्याच्यानंतर मात्र काय रनिंग बिटवीन द विकेट. ऋतिकला मात्र खरोखर श्रेय जाईल. तो बघत नाही की माझ्याकडे स्ट्राईक राहावं. जेवढ्या धावा येतील तेवढ्या संघासाठी या खूप महत्वाच्या आहेत. 2 ने पुढे 75 वर 75. बघता बघता 75 रन्स ऑन दी बोर्ड. मजा येणार आहे या सेमीफायनल नंबर 2 ला. नक्कीच. राईट हँड डाऊन द विकेट. फुल टॉस, फुल टोकले, नो बॉलचा इशारा स्वेरले अंपायर कडून आणि मुख्य अंपायर कडून इथे मिळेल नो बॉल वरती डिक्लेअर. नो बॉल +1 म्हणजे 2 धावा. आणखीन एकदा पुन्हा हा चेंडू टाकण्यासाठी धावा लागेल. काल तुफानी 15 धावा डिफेंड केल्या या छोटा नन्ना मुन्ना जादूगरने आणि एक अफलातून अतुलनीय कामगिरी करताना आपल्या टीमला सेपेस ठेवलं होतं. पण आता धावा खूप दिल्यात. 3 चेंडू, चौथा चेंडू नो बॉल, 1 आली. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हरमध्ये शेष आहे. 77 बनल्या 3 गडी बाद. चांगली धावसंख्या निश्चित उभारले रॉयल चॅलेंज कोकणने सेमीफायनल. सँडी सर 90 हायएस्ट स्कोर आहे SSPL सीझन 10 चा. ऑलरेडी सेमीफायनल मध्ये आपण पाहतोय 77 रन्स बनलेले आहेत आणि अजूनही किती बॉल शिल्लक आहेत? 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. पार्थ कुठे चुका करतोय, काय चुका करतोय? मला असं वाटतं संपूर्ण टीम एकत्र येऊन विचार करते की नक्की हे 3 चेंडू आता पार्थने कसे टाकावे. नक्कीच सजेस्ट केलाय. राईटा मोर द विकेट. हपोली चूक झाली आहे. चिरून फाडून जाईल का, पण हातामध्ये लॉंग ऑफच्या झेल सोडला. ड्रॉप द कॅच. कॅचेस विन द मॅचेस. नो बॉल होता. जरी झेल घेतल्याचा तपक फ्री होता. झेल घेऊन उपयोग झाला ना, 2 धावा निश्चित वाढला असता, कारण आंतरराष्ट्रीय नियम आता बदललेत अजय. जर झेल घेतल्याचा कदाचित मात्र या 2 धावा मिळाल्या असते, पण अंपायर म्हणते सर्व विसंबित आहे. 2 धावा 79. 2 चेंडूचा खेळ. पहिला इनिंग संपण्यासाठी शेष. बॅटची कडा 1 2 3 कॉट बिहाइंड द स्टंप. आवाज इथपर्यंत आला होता. येस, कॉट बिहाइंड द स्टंप. आणखीन विकेटचं पतन. बॅट्समन सुशांत परतलाय. विकेट क्रमांक इथून पडते. आणखी धक्का लागतो सुशांत चुरमने. बाद होणारा बॅट्समॅन आउट. सुशांतने संपूर्ण स्टेडियम अशांत केलं होतं. एकदा जोरदार टाळ्या होत्या सुशांतच्या त्या पारीसाठी. आणि ऑफकोर्स सुशांतने स्वतःची कामगिरी केलेली आहे. काही फरक पडत नाहीये मला असं वाटते आता संपूर्ण आरसीके टीमला ज्याप्रमाणे सुशांत खेळलाय. नक्कीच, कारण प्रत्येक चेंडूवर आता हमला बोल. प्रत्येक चेंडू आता फटकारण्यासाठी मात्र आहे. चौथा गाडी बाद होते 79 वर. आता शेवटचा बॉल. सेमीफायनल सेकंड बॉलिंग मार्क वर 14 वर्षीय पार्थ परब. वाईट शॉट. इज आउटस्टँडिंग टायमिंग ओव्हर द लॉंग ऑन. भिरकन करून गेला आणि पार केलं. गगन चुंबन घेताना षटकार. SSPL येतो 6 86 टू विन. 85 4 गडी बाद. पहिला इनिंगचा खेळ झाला इथून समाप्त. आता टार्गेट आहे 86. 86 धावांचं टार्गेट. 6 ओव्हरची मॅच. येस सँडी सर सेकंड हायएस्ट स्कोर आपण म्हणू शकतो आणि तेही इतक्या. ओके 90 then 89 now it's 86.
85 म्हणजे थर्ड हायेस्ट स्कोअर आहे तेही इतक्या क्रुशियल मॅच मध्ये सेमीफायनल. आणि मला असं वाटते खरोखर कौतुक करावं लागेल संपूर्ण RCK टीमचं, ज्या प्रकारे संपूर्ण टीम खेळलेली आहे. आणि नक्कीच आता सगळ्या नजरा ज्या असतील त्या साऊथ सम्राटच्या बॅटर्सकडे असतील की कशा प्रकारे साऊथ सम्राटची टीम हा जो थर्ड हायेस्ट स्कोअर आहे SSPL सीझन 3 चा तो चेस करते. डीजे पहा स्कोर अशा प्रकारे आहे. अभिषेक चौधरीची विकेट केवळ एक वर परतलं होतं, त्याच्यानंतर ऋतिकनं हात दिला. अनिलच्या साथीनंतर काय पार्टनरशिप बिल्ड केलं. भागीदारी खूप चांगली झाली तिसऱ्या विकेटसाठी. ऋतिकने 22, अनिलचं 22 आणि चेतन लवकर परत अवघ्या 3 वर, पण त्याच्यानंतर अशांत केलं. 6 चेंडूमध्ये 16 धावांची एक ताबडतोब खेळी करताना खूप चांगली बॅटिंग केली सुशांत कालेने. त्वाहा आला होता, एक षटकार त्वाहानं पहिल्याच बॉल जसं मिळाला तसं फेकून दिला. अशा प्रकारे विकेटचा विचार 4 विकेट गमल्यानंतर 85 बनवल्यात. 86 इज अ व्हेरी टफ टार्गेट टू साऊथ सम्राट गिवन RCK. बॉलिंग विचार केला तर विशालभाई डोलसनं 2 ओव्हर तळणे, 17 धावांचे सरसने 34 धावा खर्च केल्या. विकेट मात्र प्राप्त करू शकले नाही. नंतर मानव विश्वकर्म जे 1 ओव्हर तळलं, 12 धाव देत 1 विकेट त्यांनी प्राप्त केली. आनंद कुमार यांनी 1 ओव्हर तळलं, 8 धावा दिल्या. अजीज अब्दुल रहमान 1 ओव्हर तळलं, 8 धावा देत 2 विकेट आपल्या नामी केल्या. त्यानंतर हा 14 वर्षीय पार्थ परब ज्याने तब्बल 22 धावा देत 1 विकेट घेतल्या. हे होतं मॅच समरी ऑफ द फर्स्ट इनिंग. 85 बनवल्यात 86. मजा येईल मॅम, स्कोर चांगला आहे आणि तेवढे तगडे बॅटर साऊथ सम्राट कडे आहेत. काय म्हणाल? मजा येणार आहे, मजा येणार आहे. संपूर्ण लीग मध्ये आपण पाहिले ज्या प्रकारे आटीच्या आटी टीम्स खेळल्यात, साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टी आपण इथे पाहिल्या. पण शेवटी बोलतात ना ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. आणि प्रयागराज ऑलरेडी फायनल्स मध्ये पोहोचून आता नेक्स्ट टीम कोणती असणार आहे? RCK या साऊथ सम्राट या RCK. थोड्याच वेळात आपल्याला कळेल. बघत रहा सीवूड्स प्रीमियर लीग सीझन 10. एक सुमधुर संगीत ऐकल्यानंतर सीझन 10 तिथे सुपर डुपर असं आयोजन भव्य मध्ये आपल्या समोर आणताना सीवूड्स प्रीमियर लीग SSPL 14.33 या सरासरीने हे सेमीफायनल. प्रत्येक ओव्हर मध्ये अस्किंग रन रेट रिक्वायर्ड टू साऊथ सम्राट. पहिला ओव्हर अर्थातच त्वाहा बऱ्याच वेळेला बॅट्समॅनला आउट करताना सुहा केलाय त्वाहानं. सीझन 6 हा उदयमुख खेळाडू रायझिंग स्टार. परंतु पहा पर्व 10 मध्ये पहिला ओव्हर फेकण्यासाठी तैनात केली आहे टीम कॅप्टन चेतन चिले याने. त्वा पिचिंग डाऊन टू द ऑफसाइड अपस्ट्रीम. इट्स अ वाईडने सुरुवात होते. खराब बॉलने पहिला श्री गणेश झालाय इथे साऊथ सम्राटचा. एकी बॉल मात्र पकडलं जाणार पण धाव मिळेल वाईटच्या रूपामध्ये सिंगल. पहा पॉइंटला इनसाइड द सर्कल कव्हर पॉइंट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर अँड स्पेअर ऑफ द पॉइंट.
चार क्षेत्ररक्षक इनसाइड द सर्कल ऑफ द 30 यार्ड. बॉलिंग मार्फत वाईट फेकल्यानंतर फुलटो माय गॉड व्हॉट अ फिल्डिंग यार. कारकिर्दीला खऱ्या अर्थाने ऍज फिल्डर म्हणून सुरुवात केली होती चेतन चिल्याने, परंतु त्याचा एक हलकीशी झलक. सेव्ह द बाउंड्री, सुपर फिल्डिंग, दर्जा दाखवला, क्लास दाखवला आणि चौकार वाचवला. वाईट नंतर एक सिंगल, 2. नक्कीच चेतन सोबत जेव्हा मी कॉन्व्हर्सेशन केलं होतं तेव्हा त्याने सांगितलं की मी फर्स्ट ॲज अ बॉलर, मग बॅटर, अशा प्रकारे माझी जर्नी सुरू झाली सीवूड्स प्रीमियर लीगमध्ये आणि आता ॲज अ कॅप्टन माझी ही जर्नी सुरू झालेली आहे आणि सीझन 10 मध्ये येऊन ॲज अ कॅप्टन बनून मला खूप आनंद होतोय, अभिमान वाटतोय की मी RCKचं नेतृत्व करतोय. परंतु आनंद काय, आनंद मात्र मिळून देईल काय प्रतिस्पर्धी टीमला. भन्नाट फॉर्म मध्ये गतवर्षी फायनल काढून दिली. हा मोठा मॅच, 86चं टार्गेट, सन्मान, व्हॉट अ लवली डिफेन्स. बरोबर निरीक्षण करण्यासाठी हा असा प्रतिकार करणं, असा सन्मान देणं गरजेचं असतं. येऊ दिला आणि जवळून मात्र चेंडूला डिफेन्स करताना ढकलून दिले होतं. बॉल जातोय निर्धाव, डॉट. पहिला वाईटने सुरुवात, सिंगल आणि आता डॉट. म्हणजे 2 चेंडूची झाली समाप्ती. लक्ष्य आहे 86, 14.33, आता 14.82. याकडे बऱ्याचशा रिक्वायर्ड मध्ये असतात ना, ते बदलतात. कडक स्ट्रोक यार, अशी दादेगिरी चालते. जेव्हा जेव्हा रात्र सरत चालते तेव्हा वेगळ्या रूपामध्ये अवतार प्रदान करतो. व्हॉट अ शॉट. इज लॉफ्ट ऑफ द ओ द लॉंग ऑन इज द मॅक्सिमम बाय आनंद बालाजी. षटकार आलाय सम्राटच्या बॅट मधून. स्किपरच्या 8 स्कोर पोहोचलाय. 3 चेंडूची जरी समाप्ती. बॉल एवढ्या तगड्या ताकदीने मारतो ना, बऱ्याच वेळेला गायब होतात. येस रवींद्र. तुझ्यासाठी 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 आमच्या साथ समेत आहेत ग्रेट अँकर रेश्मा मॅम. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ कडक, बेधडक षटकार. सलगचा दुसरा मॅम. मला 20 वर्ष झाली या ग्राउंडवर. मी 20 वर्षापासून या ग्राउंडवर खेळतोय. मी का खेळतोय ते सांगताना आनंद बालाजी. राईट यार, याच मातीत घडलाय, याच मातीचा सुगंध त्याने घेतलाय आणि याच मातीमध्ये आता प्रतिस्पर्धेला अगदी बॅटचा दणका देताना 2 सलगचे षटकार. स्कोर सम्राट साऊथ सम्राट पोहोचते 14 वर. ग्रेट बॅटिंग यार. सेनापती कॅप्टन लिडिंग फ्रंट समोर येताना. येस, कॅमेरा जो आहे ना, साहिलने तो झेल पकडला पण षटकाराच्या बाहेर. कौतुक आहे साहिल, वेल डन. दॅट इज अ सुपर बॉल अँड व्हाईट यॉर्क. 2 सलगचे षटकार आल्यानंतर दॅट इज अ बेहतरीन बॉलिंग इन फर्स्ट ओव्हर बाय त्वहा. पहिल्या पैकी पत्तावर 5 चेंडू आतून टाकले, 15 धावा खर्च केलेत पॉवर प्ले फर्स्ट मध्ये. नाउ लास्ट डिलिव्हरी इन दिस ओव्हर. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. जवळजवळ 15 धावांच्या सरसच्या धावा काढायच्या 86 आणि त्यांना अंजाम देताना 5 बॉल मध्ये पूर्ण केलेत. ओ माय गॉड, हिज द प्रीमियर. नो बॉल +1. 2 आणखीन वाढवतो स्कोर आणि नंतरचा चेंडू असेल नीट पाहताना फ्री हिट. फ्री हिटची संधी 17 बनल्यात. कडक स्टार्ट मॅम. 17 पुन्हा. नक्कीच गरीबी में आटा गेला बोलू शकतो या ओव्हरसाठी, कारण की ऑलरेडी एवढे स्कोर झाला असतानाही एक नो बॉल अजून ऍड होताना 17 रन्स ऑन दी बोर्ड आपण पाहू शकतो. प्रेशर आहे, बॉलरवरती प्रेशर आहे. पहिलीच ओव्हर आहे त्याची आणि त्याच्या समोर जर आनंद बालाजी सारखा एखादा नामवंत खेळाडू असेल तर प्रेशर होऊ शकतो, चुकी होऊ शकते. प्रेशर मध्ये फीटचा बॉल. फीटचा बॉल ड्राईव्ह केले शत्रंजन खाली. एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी जर शत्रंजन लॉंग ऑफचा पोहोचेल तोपर्यंत आणखीन 2 धावा. द बिग ओव्हर 19 धावा 0 कडे. दणदणी सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट इन द फर्स्ट पॉवर प्ले फिनिश्ड. 19 धावा मॅम. 19 रन्स ऑन दी बोर्ड. सुरुवात तर चांगली झालेली आहे पण शेवट कसा होतो हे इम्पॉर्टंट आहे. ही जी सरासरी आहे ही तुम्हाला टिकवून ठेवायची आहे, कारण की तुमची तिसरी ओव्हर जी आहे ती असणार आहे टेप बॉलची.
चांगला उल्लेख टेपर जो टेप बॉल आहे ना मोस्ट इम्पॉर्टंट. आता बॅटिंग पॉवर प्ले लगेच घेतला जातोय बॅटिंग साईड कडून. पहिली ओव्हरची झाली समाप्त. अतिशय जबरदस्त दर्जेदार भव्य दिव्य असं ही प्रीमियर लीग आपल्या भेटीला SSP सीझन 10. नक्कीच कौतुक करावं लागेल इथे फॉर्च्यून इव्हेंट्सचे जे कॅमेरामॅन आहेत त्यांचंही ज्या साहिलचं कौतुक करावं लागेल. साहिल तुलाही नेक्स्ट इयर खेळायचे वाटते. नक्की चांगला खेळाडू आहे मॅम फॉर्च्यून इव्हेंट साहिल. ओ माय गॉड थेट शॉट इनसाइड द सर्कल शॉर्ट स्क्वेअर लेग. झेल टिपला कार्तिकचा खेळ झाला इथे समाप्त. फर्स्ट विकेटचं पतन. पहिला हादरा कॉट चैतन्य 16 वर्षे वय वर्ष 16-14 आकडा मात्र ही स्पर्धा प्रीमियर लीग गाजवतात रेश्मा मॅम. नक्कीच कौतुक करावं लागेल इथे संपूर्ण सीवूड्स प्रीमियर लीगच्या कमिटीचं. ज्या प्रकारे यंगस्टर्सना इथे ते चान्स देत आहेत, ज्या प्रकारे टेप बॉलचं त्यांनी आविष्कार आणला, ज्या प्रकारे सीझन 10 पर्यंत येताना अनुभव सोबत नवीन टॅलेंट घेऊन सीझन 10 खेळतायत. खरोखर कौतुक करावं लागेल कारण इथूनच तर घडणार आहेत त्यांचे नवीन प्लेयर्स, इथूनच तर घडणार आहे त्यांचं भविष्य, इथूनच तर घडणार आहेत अजून चांगले प्लेयर्स. आणि मला असं वाटते की पूर्ण कमिटीने हे खूप चांगलं योगदान दिलेलं आहे या पूर्ण सीवूड्स प्रीमियर लीग सीझन 10 मध्ये. नो डाऊट. आणि प्रयोग करणार धाडस लागतं. धाडस केलंय कोर कमिटीने SSPL. अबे फ्रॉम द बॉडी टप्पा पडला. जोरदार अपील पण फिंगर्स पहा दोन्ही हात फैलावून अंपायर देत आहेत वाईड बॉलचा इशारा. 19 आणि पहिल्याच बॉल वरती अभिषेक चौधरीने विकेट प्राप्त केली. कार्तिकला आउट करताना त्याच्यानंतर पिचिंग झाला ऑफसाईडच्या खूप बाहेर. आणि काय अंपायरिंग केली यार. सालेट करतो आम्ही तिन्ही अंपायरला. सटीक निर्णय. मोठे खेळाडू एक काल गाजवलेले एक खेळाडू आहेत. RK ट्रॉफी ही मानाची सन्मानाची ती ट्रॉफी चेंबूर. पुढे चेंडू ड्राईव्ह केलं कलात्मक स्ट्रोक आणि इथे मात्र तिथे पोहोचणे अशक्य आहे कॅप्टनला. चेंडू होते फार आचारण चौकार. सेन्सिबल हवं याचा मिलाप आणि तोच हवा असतो जेव्हा चेस करतो आपण स्कोर. जोरदार टाकल्या तेवढ्या जोराने मारण्याचा प्रयत्न. डावखोरा बॅटर आला आता आनंद साठी स्वतः विशालजी डोळस. खणखणी चौकाराने मात्र खातं गोल सिंगल काढली आहे. स्कोर मात्र 25 जाऊन ठेपलाय. लक्ष्य 86. नक्कीच. आणि जसं आपले स्कोरर आनंदजी आहेत त्यांनी सांगितलं की गेल्या वर्षी सुद्धा हीच ती दोन जोडी होती जी खेळत होती आणि त्या दोन्ही जोडींनी मिळून चेस केलं होतं. डेफिनेटली चांगला उल्लेख केला तुम्ही. आणि तो MS धोनी सारखा मारलेला षटकार कोण विसरेल. 2011 वर्ल्ड कप वानखेडे स्टेडियम इट्स अ वाईट. आणि तो षटकार खूप मात्र महत्वपूर्ण कामगिरी बजावते. काय सुनील मनोहर गावस्कर गेट लिटिन मास्टरने सांगितलं जीवनाचा शेवटचा क्षण असेल ना तो षटकार मला पाहायला आवडेल. ग्रेट. MS धोनी सोडून दिले बाकीचे तमाम काम करतील. आय थिंक वळल्यात वाईट प्लेस वन. आणखीन प्रेशर में कोई निखरता है कोई बिखरता है. बिखरले संपूर्ण बॉलरला भाग पाडले. शैली आहे मॅडम. रवींद्र शत्रुघ्न म्हात्रे टकोबा साऊंड ओम भट्ट बहा. कलात्मक फटका ओर सुशांत काळेच्या डोक्यावरून हा लाजबाब फटका. काय संयम आहे काय टेम्परामेंट आहे त्याला माहित. आपली विकेट गेली तर आपला संघ बिथरतो. सुपर बॅटिंग यार सुपर. ग्रेट बॅटिंग great batsman Anand Balas getting single. Now move the score exactly 29.1. Second power play in progress. स्लाइस केले परंतु जो बास्केटबॉलचा पूल आहे ना तिथे लागले रिटर्न आला. पण एक धाव घेण्यासाठी विसरले नाही. गुड रनिंग बिटवीन द विकेट. विशाल डोळस अलॉंग विथ द ग्रेट कॅप्टन आनंद कुंभार. 7 मध्ये 16 बनवलेत तर विचार केला विशाल बाईंचा. आता 3 चेंडूमध्ये 6 त्यामध्ये 1 चौकार. आता 25 बॉल आणि
अब तक 56 विजयासाठी समीकरण साऊथ सम्राट या टीम समोर. कट टक असावा, थेट जातोय लॉंग ऑफच्या दिशेने, टप्पा घेईल, फील करेल, आनंद मिळते सिंगल. इथून पाहिला तर 2 पॉवर प्लेचा खेळ जाईल समाप्त. आफ्टर द 2 पॉवर प्ले फिनिश अँड स्कोर 31-1. सर पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं गेलं तर स्कोर चांगला होता, पण या ओव्हरमध्ये कदाचित थोडासा स्कोर कमी झालेला आहे आणि यानंतर थर्ड ओव्हर असणार आहे, म्हणजेच टेप बॉल ओव्हर. आणि पाहूया या थर्ड ओव्हरमध्ये नक्की काय आणि काय घडतं. एक्साइटेड ओव्हर आहे टेप बॉल. मासे फिरलेत बरेच मॅच मध्ये. हा कीर्तिमान केलाय निश्चित 5 वेळा सेफ केलं होतं मंदार मोरे. 5 टाइम्स सेफ टू द टीम ना, बट अनफॉर्च्युनेटली दिस टीम मात्र स्पर्धेतून मात्र इथे खेळताना दिसत नाहीये. टेप बॉलचा चांगला वापर, चांगला प्रयोग, धाडस लागतं, धाडस केला आणि एक अद्भुत आविष्कार. ISPL नंतर प्रथमतः नवीनच्या प्रीमियर लीग आहे, नाव आहे SSPL सीवूड्स प्रीमियर लीग. 4 धावांचं चॅलेंज दिलं. 4 धावा चॅलेंज चांगलं. निश्चित विचार केला, जास्त मागितल्याचं झालं नाही तर 0वर, पण 4 जर झाला सक्सेस तर 6 मिळतील आणि तेवढं निश्चित चांगलं आहे. कारण एक भूमिका वेगळी निभावतोय रेश्मा मॅम. चर्चा झाली दोन्ही बॅटर्स मध्ये आणि नंतर विचार केला की आपण 4 धावा घेऊया, कारण की लालच बुरी बला आहे. जास्त लालच करायची गरज नाहीये. स्कोर बोर्डवरती ऑलरेडी चांगला स्कोर झालेला आहे. या 4 धावा मिळाल्या, 6 धावा येतील आणि त्याप्रमाणे चांगलं स्कोर बोर्ड पुढे चालत राहील. सुपर यार. 24 मध्ये आता 55 नीड टू द सेमीफायनल अँड अगेन्स्ट प्ले द फायनल प्रयागराज. 24 चेंडू उरल्यात, 55ची आवश्यकता आणि टेप बॉल घेऊन बॉलिंग मार्कवर सक्सेसिव्ह बॉलर. 5 वेळा कीर्तिमान केलंय मंदार मोरे. अगदी हलक्या त्याने त्याला ग्लान्स केलं. द पेटंट शॉट ऑफ द रविशंकर शास्त्री द ग्रेट. पहिल्यांदा ओडी 1986 बेन्सन अँड हिजेस. काय खेळ राहिला तर रविशंकर शास्त्री. 6 मध्ये 6 मारलेत रणजी क्रिकेट मध्ये. हा कीर्तमान, त्याचा पेटंट शॉट, ग्लान्स ऑन द शॉट फाईनल, गेटिंग सिंगल टू द कॅप्टन. मूव 1 धाव मात्र मिळते. आता 3 बनवायचे आहेत 5 मध्ये. ओ माय गॉड. उशिराने खेळला असतो. टोन द बॅट. सिलिमी डाऊन क्षेत्रक्षण अडवेल, फेकेल, आणखी एक सिंगल. आता 4 मध्ये 2. काय उत्सुकता वाढवते यार, एक्साइटमेंट वाढवले गेले टेप बॉलने, पण ते या वेळेला थोडस मात्र कठीण आहे मंदार साठी. 5 वेळेला तो यशस्वी झालाय, पण 6व्या वेळेला कदाचित मे बी द पॉसिबिलिटी असं पच्या दिशेने. पण क्रिकेट आहे, इस गेम ऑफ चान्स, ग्लोरियसली अनसर्टनली गेम ऑफ चान्स क्रिकेट ना. आता 4 मध्ये 2 बनवायचे आहे. 4चं चॅलेंज दिले, उरले 4. त्यामध्ये व्हेरी डिफिकल्ट चॅलेंज असेल मंदार साठी. ओ माय गॉड. हलक्या हाताने विशाल बाने ढकलून दिले शॉर्ट स्क्वेअर लेगला, पण दूरून डीप स्क्वेअर लेग फील करेल आणि एक सिंगल. आता मात्र कठीण, कारण 3 निघालेत आणि 3 मध्ये फक्त सिंगल रिक्वायर्ड इन द टेप बॉल. मॅम व्हेरी गुड क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. 4 रन्स घेतले, 1-1 हळूहळू रन काढतायत. व्हेरी सेन्सिबल क्रिकेट. सुपर सेन्सिबल क्रिकेट, अब्सोल्युटली 100% राईट मॅम. काय सोच आहे, त्यांना माहित आहे टेपर बॉल जर 0 गेली तर प्रेशर वाढेल, प्रेशर बिल्टअप होईल. त्यासाठी 4 मागितले, कारण सक्सिको बॉलर आहे. 5 वेळेला कीर्तिमान केले या लीग मध्ये मंदारने. फक्त 1 धाव टेपर बॉल साठी हवी. ओ माय गॉड. डबल माइंडी मध्ये ऑफसाइड ऑफ स्टंपला लाईन ठेवली, लाईन मिस झाली. कट करण्याचा प्रयत्न केला होता टीम कॅप्टन स्किपा आनंद कुंभारने, परंतु हुलकावून दिला बॉल डॉट. आता 2 मध्ये फक्त 1. टेप बॉलचा खेळ मैदानाच्या आत मागितल्या 4. आता 2 मध्ये 1 बनवायचे. ओ माय गॉड. जस्ट शॉट ऑफ द स्क्वेअर ऑफ द पॉइंट, सिंगल निघाली आणि जो कोटा होता चॅलेंज तो पूर्ण होते. नक्कीच सेन्सिबल क्रिकेट, गुड क्रिकेट. दोन्ही बॅटर्सचं कौतुक करावं लागेल इथे. बिलकुल 37 रन्स. कसं काय 2च वाढत आहे, 6 होतील, 38 होईल ना. 31 होते ना, 2 ओव्हर 31 होते.
31 होते ना 37. येस 6 ऍड केल्या जातील. 3 ओव्हरची होते समाप्ती. 37 लागल्यात. आता 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 मध्ये थोड्याच वेळामध्ये किती समीकरण आहे आपल्या समोर येईल. तोपर्यंत 3 ओव्हरचा खेळ संपलाय. आपण पाहतो अतिशय महत्वपूर्ण असं मॅच सेमीफायनल सेकंड RCK रॉयल चॅलेंजर्स कोकणच्या विरुद्ध मध्ये आता चेस करताना 86 धावा. येणारा स्कोर आता निश्चित आपल्या समोर आणू. 3 ओव्हर मध्ये आता हवे आहेत 49. 16.33 धावांच्या प्रत्येक ओव्हर मागे रन रेट रिक्वायर्ड आस्किंग 18 चेंडू आणि 50 रन की दरकार. सेमीफायनल जीत केली आहे साऊथ सम्राट. मॅडम काय वाटतं जो खेळ चाललेला आहे त्या खेळ मध्ये 18 मध्ये 49 होऊ शकतात नक्कीच होऊ शकतात. जर समोरची टीम करू शकते तर आम्ही का नाही करू शकत. आम्ही तीच बॅट वापरतोय, आम्ही त्याच बॉलने खेळतोय, आम्ही त्याच पिचवर खेळतोय, आम्ही त्याच ग्राउंडवर आहोत. नक्कीच. आणि 8 पर्व मध्ये अक्षय मुसलेने बॅट जी विनोद कोहलीच्या ओपनर सलग चार अर्धशतक लावले होते त्या बॅटने विनोदच्या अक्षयने. सरळच्या दिशेला लॉंग ऑफचा क्षेत्रक्षण येईल करे फील करेन सिंगल मिळते सम्राट साऊथ सम्राटच्या बॅटरला स्किपा नेत्याला. 38 वर जाऊन ठेवतोय. आता 17 चेंडूचा खेळ उरला. 48 बनत आहे. मॅच तुफान होईल. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत मध्ये श्वास रोखून ठेवईल मॅम एवढं मात्र निश्चित. ज्यावेळी RCK बॅटिंग करत होती त्याच वेळी मी म्हटलं होतं जे एक रन्स एक्स्ट्रा येत आहेत तेच एक रन्स साऊथ सम्राटला इथे भारी पडणार आहेत आणि तेच आपण आता सध्या पाहू शकतो. पण सेन्सिबल क्रिकेट आहे दोन्ही बॅटर्स कडून. आणि इकडे काहीतरी घडलंय आणि असं घडलं आहे की साऊथ सम्राट चा विकेट गेलेला आहे. विशाल डोलर्स बॅक टू पवेलियन. Oh my God, mathematically very strong. डकवर्थ लीची जी भूमिका सुरेली पार पाडतात ते रमेश जी काउंटर मैदानाच्या आत. विशाल भाई परतले आहे अति क्रुशियल मुवमेंटला. 38 वर 2 आता आणि येणारे चेंडू शिल्लक राहतात. अर्थातच 16 मध्ये 48. मॅच मध्ये थोडासा प्रेशर जसं विकेट जातील मॅम डेफिनेटली साऊथ सम्राट बिल्ट अप द प्रेशर दडपणाखाली येईल. नक्कीच 16 चेंडू 48 धावांची गरज आणि आता तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. जर मॅच मध्ये राहायचे, जर फायनल्स मध्ये खेळायचे, जर सीझन 10 ची ट्रॉफी पाहिजे तर तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. नक्कीच बिग स्ट्रोकची आणि बिग मध्ये पंच मारणारा बॅट्समन सुरक्षित आहे. सरळ पुढे चेंडू ऑनड्राईक वेळेला थेट गेला सिच्युएशन दीपेश लॉंग ऑनच्या ठिकाणी आल्या रमेश काउंडरनं आपलं खातं कोल्ड सिंगलने. पहिली सिंगल विकेट and then another single. Good bowling by comeback by Abhishek Chaudhary to the team RCK राऊत चॅलेंजर कोकण साठी चांगलं वापसी करणार ओट होते. आतापर्यंत 3 चेंडू चांगले टाकलेत सटीक लाईन अँड लेंथ वर. नक्कीच. आणि आता 15 चेंडू मध्ये 47 धावांची गरज आहे. प्रेशर वाढलंय साऊथ सम्राट वरती पण सध्या आनंद बालाजी ग्राउंड वरती आहे आणि तो म्हणतोय मैं हूं ना. नक्कीच बिग रोल असेल. गुड शॉट. इज अ मॅग्निफिसंट हिट ऑफ द अप ड्राईव्ह बाय आनंद बालाजी. फक्त सिंगल मिळते. काय गोलंदाजी केली टिचून गोलंदाजी रीड करताना हालचाली पाहायला जाते माध्यमातून. अर्थातच ओट टाकताना अभिषेक चौधरी वेल बुद्धिमत्तेचा वापर कोणत्याच मध्ये वेगाच्या भ्रमात न पडता सटीक लाईन लेन हालचाली रीड करताना ट्रायबल केल्या चेंडू रिलीज केल्या. 4 मध्ये 3 दिलेत फक्त. व्हेरी वेल बॉलिंग बाय अभिषेक चौधरी. सुपर बॉलिंग यार. अंदाज घेतला बॅटचा जो चेहरा होता ना मूव तो लवकर खोलला होता. त्याच्यानंतर चेंडू कम्प्लिटली मिस द लाईन मॅम.
प्रेशर मध्ये इतकी चांगली बॉलिंग करताना अभिषेकला आपण पाहतोय. 13-46 समीकरण सध्या स्कोर बोर्ड वरती आपण पाहू शकतो. अभिषेकची नेक्स्ट गेंद. येस, पुन्हा एक चांगला बॉल. सर मला असं वाटतंय की हळूहळू प्रेशर साऊथ सम्राट वरती येत आहे. डेफिनेटली 1 रन 2 रनने आता काही होणार नाहीये. आता तुम्हाला मोठे फटके मारा. 23 रनचा रन रेट आपण पाहू शकतो. 23 चा रन रेट, 12 मध्ये 46 ची आवश्यकता. नक्कीच मॅम. जेव्हा चेस करत होता आणि तेव्हा रन रेट रेकॉर्ड होती 14.33. आता ती जाते सरळ 23च्या घरामध्ये. एक्झॅक्टली 23 रन पर ओव्हर. 46 बनवायचं आहे. 12 चेंडू. मॅच तापली आहे. मॅच आता गरम झाली आहे आणि त्याला अजूनही ऊब देण्याचं काम मात्र छान करतो. ते पाहिलं मी गत वर्षीमध्ये फायनलचे ते 6 चेंडू मध्ये फटकावलेले 7 षटकार. क्या बात आहे. ते क्षण पुन्हा आपल्याला बघायला भेटणार आहेत का? तो क्षण पुन्हा येणार आहे का? थोड्याच वेळात आपल्याला करेन, कारण की 12 मध्ये 46. तेवढे धावसंख्या. काय योगायोग आहे. गतवर्षी जेवढे धाव पाहिजे होते ना विदर्भ वायकिंगला अगेन्स्ट कर्नाटका रेनेगेटच्या, तो फायनल ते अक्षरशः काढून दिले. त्याच्या अगोदर 4 डाव सबसे यशस्वी ठरला होता आनंद कुंभार. पण त्याच्यानंतर खास करून फायनल साठी ती इनिंग त्याने सुरक्षित ठेवली होती प्रेक्षकांना अजून मेजबानी देण्यासाठी. तोच आकडा आता या सेमी फायनल मध्ये. व्हॉट अ कडक मॅच मॅम. क्रुशियल ओव्हर सुशांत घेऊन येत आहे ही क्रुशियल ओव्हर. ओ माय गॉड. सोडून दिल्यानंतर बिलकुल दाद दिली नाही अंपायरने. अजूनही मात्र आपला चुकीचा निर्णय मात्र इथे ठरतोय काय. डेफिनेटली बालाजी बिग मिस्टेक. प्रत्येक बॉल, एव्हरी बॉल इज मोस्ट इम्पॉर्टंट. आता 12 नाही तर 11 मध्ये तेच आकडे 46. बॉलिंग मार्क उंच बोरा बॉलर सुशांत. ओ माय गॉड. बॅकफूट वर गेला आणि या प्रीमियर लीगचा सर्वात मोठा षटकार. सिक्सर. व्हॉट अ शॉट ॲट. बॅकफूट वर गेला, जागा बनवणे अगदी शर्यत जवळून. व्हेरी अर्ली पिक अँड सुपर शॉट ऑन जॅक. षटकार, सिक्सर. अब आहे का मजा. तो आलाय आणि तो खेळतोय. हा जो षटकार होता ना, तो आत्मविश्वास वाढवणारा षटकार होता साऊथ सम्राटचा, की अजूनही आम्ही जिंकलेलो नाहीये. म्हणजेच काय तर शर्यत संपलेली नाहीये. नक्की टायगर अभी जिंदा आहे. बॅकफिटवर टायमिंग चुकलं. आधी लवकर सेपलून आले अनंत बालाजी. त्याच्यानंतर गेटिंग 1 into the 2. व्हॉट अ लवली. एवढ्या रॅपिडने पळतो पहिल्यांदा पाहायला मिळते. तो फटकार तो खूप जास्त, परंतु धावतो कमी. पण आज धावलाय. आज नितांत आवश्यकता आहे. 1 into the 2. कीप द स्ट्राईक. 1 सेकंड डेंजरस मॅन. साऊथ सम्राटचा सम्राट. 48-2 येणार 9 चेंडू आणि 38 धावा. व्हॉट अ मॅच. 9 चेंडू 38 धावा. मॅच आवडली असेल तर ऑडियन्स थोडा जोरदार टाळ्या होऊ द्या. सपोर्ट करत असाल आरसीके ला तर थोडा जोरदार टाळ्या होऊ द्या. सपोर्ट करत असाल साऊथ सम्राटला तर थोडा जोरदार टाळ्या होऊ द्या. सुपर यार. रीड केलंय. कारण जे क्वालिफायरचा मॅच होता ना आपल्या चुकीमध्ये तो गेला. त्याची भरपाई काढताना आता सुशांत. ग्रेट जॉब यार. 30 धावा दिल्या पण क्रुशियल मिळणं. काय बॉलिंग टाकली आहे. डॉट षटकार 2 आणि डॉट 4 मध्ये 8 दिल्यात. काय वापसी करणार आहे. यालाच म्हणतात चुकामधून शिका. चुकामधून सुशांत शिकले. 5वा बॉल. ओ माय गॉड. डाऊन द बॉल. बिग ऍक्शन. येस इट इज. हो. सुशांतच्या मनामध्ये उद्रेक होता. तो अक्षरशः मध्ये निराश होता. तो हातबल झाला होता क्वालिफायर राऊंड मध्ये. व्हॉट अ कॅच यार. आता मात्र पिन ऑफ सायलेन्स. डग आउट टू द साऊथ सम्राट मॅम. नक्कीच कॅच पकडली आहे की मॅच पकडली आहे की SSPL ची ती ट्रॉफी पकडली आहे हे थोड्याच वेळात आपल्याला कळेल. पण कौतुक करावं लागेल सुशांतचं. इथे ललचावून दाखवलं की देखो हमने तो कहा था मत मारना, आपने मार दिया और ये लो आपका विकेट हमने पकड़ लिया. क्या बात यार. मारणं तर गरजेचं होतं पण मारताना कुठेतरी टायमिंग मिस टायमिंग एलिमिनेशनची राहिली कमतरता.
आणि इथे काय वापसी करून दिल्या. ग्रेट जॉब यार. त्याच्या मनात सल होती. आरसीके जेव्हा जेव्हा तो क्वालिफायर मध्ये जेव्हा एलिमिनेट चोक होतं, जस्ट लाईक द साऊथ आफ्रिका चोकर्स म्हणून या प्रीमियर कडे पाहिलं जातं आरसीके विद्वान शिर्के यांची टीम. परंतु चोकरचा जो धप्पा लागले ना तो मात्र पुसून काढण्याचा तो विडा उचलले. आता मात्र मनाशी ठरलंय इज मेक अप इज माइंड ऑल ऑफ द प्लेयर. ग्रेट जॉब. आता 7 चेंडूचा खेळ आणि 7-38 इक्वेशन आणि कुठेतरी चेतनच्या चेहऱ्यावर एक स्माइल आली आहे की आहा हा हा आता कुठेतरी आम्ही फायनल्स मध्ये जाऊ शकतो. नक्कीच गुड कॅप्टन्सी यार. सुपर कॅप्टन्सी घडलाय या मातीत या लीग मध्ये त्याने करून दाखवले. जवळजवळ 7 मध्ये 38 चांगला फटका सरळ बॅट मध्ये लॉंगाच्या प्लेस छान झेल. ओ माय मोक्याच्या क्षणी झाली मोठी चूक. चेंडू झाला सरळ फरा चरण चौकार. आता आकडे बदलतील. आता प्रेशर थोडासा शिफ्ट होते पण काय छान गोलंदाजी. आता येणारे चेंडू 6 मध्ये 34 एक वेगळा विक्रम घडेल काय त्यासाठी जाऊ आणि पाहू हा खेळ. मॅम येस 6 मध्ये 34 इक्वेशन डीजे. टाकोबा खूप चांगलं संगीत आपण तिन्ही दिवस ऐकलं डीजे टाकोबा यांच्याकडून. आपले मनापासून आभार. आणि आता बॅक टू क्रिकेट. 6 मध्ये 34 आणि बॉलिंग वरती कोण आलाय? आला रे आला चिल्या आला आणि पहिला चेंडू निर्धाव. 5 मध्ये 34 5 balls 34 रन्स. सँडी सर आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत. 5 बॉल मध्ये 34 रन. मॅच रंगलेली आहे. चिल्याची नेक्स्ट बे. पण सर मला असं वाटतं आता 1-2 रन्सने काही होणार नाहीये. नक्कीच बिग फाईट बिग जसा सम्राट गेला ना तिथेच मात्र संपूर्ण शरणागत झालाय. आता 4 चेंडू मध्ये फक्त जर 4 चेंडू फक्त उरलेत आणि 33 धावा. व्हेरी डिफिकल्ट टू सेव्ह द मॅच. बॅकफूट वर टर्न केलाय फिंगर्स रोल केले फिरवलाय. फिरक्याचा जादूगार आहे हा. किती जबरदस्त मात्र त्याने प्रगती केली. घडलाय तो या प्रीमियर लीग मध्ये. अजूनही आम्हाला आठवते एज बरोबर त्याला रायझिंग प्लेअर म्हणून मात्र निवडलं होतं. तेव्हाच प्रगती बॅकफूट वगैरे जागा बनवली मात्र क्लिअर झाली आहे. सेमी फायनल 86चा टार्गेट जसं बालाजी गेला तसे पिन टॉप सायन्स. मॅम नक्कीच पण मला असं वाटतं की फक्त बालाजीवरती पूर्ण टीम डिपेंड होऊ शकत नाही. सर बालाजी गेला त्यानंतर आपल्या जवळ कोण आहे हे टीमने बघायला पाहिजे. नक्कीच एका दुकट्याने मात्र जर तुम्ही खेळात तर जेव्हा सचिन रमेश तेंडुलकर खेळायचं ना तेव्हा मात्र असं घडायचं. सचिन गेल्यानंतर जे टीव्हीचे बटन ऑफ जायचे. परंतु पहा किती प्रगती. वेगवेगळे खेळाडू मात्र प्रत्येक राज्यामधून आले आणि एक वेगळा तगडा इंडियन टीम मात्र तयार झालाय. 2 चेंडू 33 धाव. मॅच मात्र सटकली. बॅकफूट वर गेला जागा बनवत एक चांगला फटका निश्चित मिळतोय. पाहायला फक्त सिंगल मिळाली. आता किती अंतराने ही सेमी फायनल आपल्या हातून जाईल आणि किती अंतराने धावाने आपण पराजित होऊ हे फक्त उरले. 1 बॉल आणि 30 धावा. व्हॉट अ परफॉर्मन्स. गुड कॅप्टन्सी. सर्व श्रेय जाईल चेतनच्या त्या हँडलिंग द बॉलर ऑफ द बॉलर. द ग्रेट कॅप्टन्सी. ऑन ड्राईव्ह थेट गेला. आणखीन एक विकेट. 29 धावांनी मॅच गमावली सेमीफायनल. हार्ड लेग साऊथ सम्राट अँड कॉंग्रॅच्युलेशन RCK इज वेंट टू द गोज टू द फायनल. ओ टू मॅम.
बॅक करून दिलं ना फक्त 12 तिथे मॅच क्रुशियल मोमेंटला फिरली होती. अँड प्लेअर ऑफ द मॅच इज गोज टू द नन अप अदर सुशांत काळे. आपल्या चुकीमुळे क्वालिफायर आपली फसली होती परंतु दाखवून दिलं जिगरा लागतो यार. वेल डन सुशांत.